हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंबा हा सर्वांनाच आवडतो आणि फळांचा राजाही आहे तो। तर आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनणार नाही असं होणारच नाही आहे। तर आज आपण बनवणार आहोत होममेड मँगो मस्तानी। तर आता आपण झटपट बनवूया मँगो मस्तानी। तर इथे आता मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे आमच्या फार्म हाऊसवरचे आंबे आहेत, कुठलीही पावडर वगैरे वापरलेली नाही आहे, ओरिजिनल आंबे आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला आंबे कापून घ्यायचे आहेत। तर इकडे मी मँगो मस्तानी बनवण्यासाठी 8 आंबे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व आंबे कापून घ्यायचे आहेत। आणि इथे आता आपण मिक्सरमध्ये हे आंब्याचे स्लाइस घालून घेणार आहोत। आणि यामध्ये आता 1 कप दूध घालून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे अमूलची ही फ्रेश क्रीम घालून घेते आहे। साधारणतः 1-2-4 चमचे घालून घ्यायचे आहे। तसेच इथे अमूलचं कंडेन्स मिल्क आहे ते घालून घेते आहे। तर इथे कंडेन्स मिल्क ही 2-3 चमचे घालून घ्यायचं आहे आणि 1 छोटा कप साखर घालून घ्यायची आहे। आंबे गोड असतील तर कमी साखर वापरली तरी चालेल आणि ड्रायफ्रूट घालून घ्यायचं आहे। तर इथे मी काजू बदाम घालून घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हा ज्यूस जाड वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणी मिक्स करू शकता थंडगार। आता इथे मी बर्फ घालून घेणार आहे। किंवा थोडंसं दूधही तुम्ही घालून घेऊ शकता आणि पुन्हा एकदा छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता इथे आपण काचेच्या ग्लासमध्ये आंब्याचे स्लाइस घालून घेणार आहोत। आणि हा जो आपण ज्यूस बनवलेला आहे म्हणजे आंब्याचा रस जो बनवलेला आहे तो घालून घेणार आहोत। आता वरून आपल्याला पुन्हा एकदा आंब्याचे स्लाइस घालून घ्यायचे आहेत। इथे मी आता वरून पिस्ता घालून घेत आहे, बारीक कटिंग केलेला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपली होममेड मँगो मस्तानी बनवून तयार आहे। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।